नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा VCC ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण निर्देशक भूमितीचा सराव संच 5.2 ठीक आहे, याचं आपण लेक्चर क्रमांक 2 बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण प्रश्न जे सॉल्व केले होते, ठीक आहे, ते गुणोत्तराला कसं विभाजित करतात याचे आपण प्रश्न बघितले होते. तर प्रश्न क्रमांक 3 पर्यंत आपण गेलो होतो, बरोबर आहे. सो या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं, प्रश्न क्रमांक 4 मध्ये जायचे. पण त्याच्या अगोदर जर कोणी आपल्या VCC ट्युटोरियलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण की जे लेक्चर्स आहेत, ठीक आहे, सो हे लेक्चर्स तुम्हाला याच चॅनलवरती विशेष करून आपल्या मराठी मीडियम किंवा मराठी माध्यमचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी खास हे चॅनल आपण स्टार्ट केलेलं आहे. कारण की त्यांना खूप सारे अडथळे येतात, त्यांना क्लासेस पण नसतात, ठीक आहे, ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म एवढा व्यवस्थित नसतो. त्याच्यामुळे आपण हे सगळं जे स्टार्ट केलेलं आहे हे त्यांच्यासाठी स्टार्ट केलं आहे, ठीक आहे. सो चला आपण जाऊया आपल्या लेक्चर्सकडे. सो लेक्चर क्रमांक आजचा जो आहे आपला, ठीक आहे, या सराव संचा लेक्चर बघायला गेला तर तिसरा आहे, ठीक आहे. सो तसं बघा, आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितले की रेख AB हा वर्तुळाचा व्यास असून, म्हणजे व्यास म्हणजे माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे काय तर. सो एक वर्तुळ आहे, सगळ्यात अगोदर डायग्राम काढता आली पाहिजे तुम्हाला. मेन काय आहे बघा, एक वर्तुळाचा व्यास दिलाय तुम्हाला AB नावाचा, आणि लक्षात ठेवा व्यास हा वर्तुळाच्या मध्यबिंदूमधून जात असतो, बरोबर आहे. सो AB हा काय दिला आपल्याला, व्यास दिलाय. P हे केंद्रबिंदू आहे, म्हणजे P काय झालं बरं, याचं केंद्रबिंदू आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे का बघा, की जर तुम्हाला असं जर वर्तुळ दिलं असेल आणि वर्तुळाच्या मध्ये बघा, बऱ्याच जणांना माहिती आहे का ही कन्सेप्ट, की एक वर्तुळ आहे, ठीक आहे, वर्तुळाच्या मध्यबिंदूमधून जर एखादी लाईन जात असेल, ठीक आहे, किंवा एखादी रेषा जात असेल, तर याच्यामधले जे भाग आहेत, ठीक आहे, हे मध्यबिंदू जे आहे, मध्यबिंदूच्या डावीकडे आणि मध्यबिंदूच्या उजवीकडे दोघांची किंमत कशी असते, सारखी असते. तुम्ही कुठूनही वर्तुळाच्या मध्यबिंदूतून रेष काढा, अशी जरी काढली तर याची आणि याची जी लांबी आहे, ठीक आहे, मध्यबिंदूपासूनची लांबी ही कशी असते, सारखी असते. याला म्हणतात त्रिज्या, याला काय म्हणतात, त्रिज्या. तुम्ही कुठूनही काढा, इथून जरी काढलं तर याचा अर्थ काय झालं बरं, हे जे आहे यांची काय असेल, या मध्यबिंदूपासून डावीकडली आणि उजवीकडली ही जी तुमची लांबी आहे ही कशी असायला पाहिजे, सारखी असते. ही कशामध्ये होते, वर्तुळामध्ये. सो आपल्याला त्यांनी ते सांगितलं बघा, आणि त्यालाच काय म्हणतात बरं, हे जे मध्यबिंदूमधून जी लाईन जाते त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण व्यास म्हणतो, ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं बघा, की रेख AB हा वर्तुळाचा व्यास आहे, A आणि B हा वर्तुळ एक आहे, त्याचा व्यास आहे. पुढे काय सांगितलं बघा, बिंदू P त्याचे केंद्रबिंदू आहे, म्हणजे हा त्याचा केंद्र आहे. A ची आपल्याला किंमत दिली आहे, किती दिली बरं, A ची किंमत आपल्याला 2 आणि किती दिली आहे बरं, -3. B ची किंमत आपल्याला काय करायची, काढायची, आपल्याला माहित नाहीये. सो B ची किंमत इथं तशीच ठेवा. आणि P सुद्धा आपल्याला दिलाय, किती दिलाय बरं, -2 आणि किती दिलाय, 0 दिलाय, बरोबर आहे. आपल्याला एवढं सगळं सारं दिलंय. तर आता आपल्याला काय करायचंय, याच्यावरून काय करायचंय, B चे निर्देशक काढायचे. आता बघा, तुम्हाला आठवते का की आपण ज्यावेळेस लेक्चर क्रमांक याचा जो बघितला होता, सराव संच 5.2 चा जो सूत्राचा जो लेक्चर क्रमांक आपण ट्राय केलं होतं, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं बघा, की एक मध्यगाचं, बरोबर आहे, एक मध्यगाचं आपण सूत्र बघितलं होतं. मध्यगा काय करते बरं, की दोन ज्या मध्यबिंदू जो आहे तो दोन्ही भागाला समान पार्ट मध्ये काय करतो, विभाजित करतो, बरोबर आहे. सो समान पार्ट मध्ये याचा अर्थ काय, याची आणि याची किंमत सारखी असायला पाहिजे. मग त्याचं सूत्र काय सांगितलं होतं बरं, तर x ची किंमत काढायला मी सांगितलं होतं x1 आणि x2 ची बेरीज करा, त्याला भागिले 2 करा, आणि y काढण्यासाठी y1 आणि y2 करा, त्याला भागिले किती करा, 2 करा, बरोबर आहे. मग आता मला सांगा, इथे तुम्हाला हे जे मध्यबिंदू दिले, आपण आत्ताच वर्तुळाची कन्सेप्ट काय बघितली बघा, की जी तुमची व्यास दिलेली असते, व्यास हा मध्यबिंदूपासून इकडे आणि मध्यबिंदूपासून इकडे या दोघांचं अंतर सारखं असतं, त्याला म्हणतो आपण त्रिज्या, त्याला काय म्हणतो आपण, त्रिज्या. मग मला सांगा, ही या डायग्राम सारखी दिसते का तुम्हाला ही रेषा, बरोबर आहे, कारण की हे काय करते, मध्यबिंदूला विभागते जिथं P या पॉइंटला, तर काय होतं बरं, डावीकडं आणि उजवीकडं, बरोबर आहे, जी पण किंमत आहे तुमची डावी आणि उजवी बाजू या दोघांचं अंतर कसं आहे, सारखं आहे. याचा अर्थ इथं तुम्ही मध्यबिंदूचं काय करू शकता, मध्यगाचं सूत्र वापरू शकता. आता मला सांगा, पहिलं जे असतं त्याला आपण नेहमी काय म्हणतो, x1 आणि y1. दुसरं जे असेल त्याला काय म्हणावं लागेल बरं, x2 आणि y2. आणि जे विभाजित करतं त्याला आपण काय म्हणतो बरं, x आणि y, बरोबर आहे. आता फक्त आपल्याला आपल्या सूत्रामध्ये किमती ठेवून द्यायच्या. मला सांगा, x आहे तर x ची किंमत किती आहे बरं, आपल्याकडे -2 आहे, बरोबर आहे. x आहे, x ची किंमत किती बघा आपल्याकडे, -2. आपल्याला काढायचं कोण बरं, B चे निर्देशक काढायचे, बिंदूचे, म्हणजे x2 आणि y2 ची किंमत काढायची. आता मला सांगा, x1 किती आहे बरं आपल्याकडे, x1 आपल्याकडे किती आहे, 2, बरोबर आहे, अधिक x2 आपल्याकडे नाहीये आणि त्याला भागिले किती बरं, 2, तसंच ठेवा. आता बघा, हा भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये गेला, म्हणजे किती झाले बरं, -4, आणि इकडे किती आलं बरं, 2 अधिक x2 आलं, बरोबर आहे. 2 अधिक किती आलं, x2. हा 2 भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये गेला, बरोबर आहे. आता बघा,
या दोनला गुणलं तर -4 आलं, बरोबर आहे. आता हे आपल्याला x2 ची किंमत काढायची, मग हे 2 अलीकडे आणलं तर किती होईल बरं, परत -2 होईल. म्हणजे याचा अर्थ इथं किंमत किती आली बरं, -6, बरोबर आहे. x2 ची किंमत किती आली तुमची, -6 आली. लक्षात आलं आपण कसं सोडवलंय, कशा प्रकारे त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. आता तसंच बघा, तुम्हाला जर y ची किंमत काढायची असेल तर सेम असंच वापरा बघा. आता y2 ची, समजा आपल्याला y2 ची किंमत काढायची आहे, तर आता बघा आपल्याकडे y दिलाय, y किती दिलाय बरं, 0, तो लिहून टाका. y1 किती दिलाय बरं आपल्याकडे, -3 अधिक y2 आपल्याकडे नाहीये, त्याला भागिले 2. आता बघा हा 2 भागाकारामध्ये इकडे आणला तर परत काय झालं, गुणाकारामध्ये, म्हणजे 2 गुणिले 0 काय झालं बरं, 0, बरोबर. -3 अधिक y2, मग -3 अलीकडे आणलं तर काय झालं बरं, +3, म्हणजे इथून y2 ची किंमत किती आली, +3 आली. लक्षात येते, x2 ची किंमत -6 आली आणि y2 ची किंमत 3 आली. लक्षात येते हे सूत्र का वापरलं, तर हे कधी कळेल तुम्हाला, डायग्राम काढल्यानंतर लक्षात येईल. सो डायग्राम इज मोस्ट इम्पॉर्टंट. डायग्राम जोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट करत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही. डायग्राम काय सांगते, की त्यांनी सांगितलं होतं की AB हा व्यास आहे, P हा त्याचा मध्यबिंदू आहे, केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू असल्यामुळं काय झालं बरं, इकडे पण त्रिज्या तयार झाली, इकडे पण त्रिज्या तयार झाली. तर त्रिज्येचं वर्तुळावरती सगळीकडे अंतर कसं असतं, सारखं. सो वर्तुळावर सगळीकडे त्रिज्येचं अंतर सारखं असल्यामुळं प्रॉब्लेम काय झाला, की हे लक्षात आलं की आपल्याकडे यांचं अंतर सारखं आहे. सारखं असेल तर मध्यकाचं आपण काय केलं, सूत्र वापरलं, त्याच्यात किमती ठेवल्या आणि त्याला सोडवलं. क्लिअर आहे, ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय दिले, तर त्यांनी सांगितलं बघा की बिंदू A आणि B यांना जोडणाऱ्या रेख AB चे, ठीक आहे, P हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो ते काढा आणि K ची किंमत काढा. आता काय सांगितलं बघा की बिंदू A, म्हणजे A हा एक बिंदू दिलाय आपल्याला, ठीक आहे, आणि अजून काय दिलं बरं, बिंदू B हा एक दिलाय. आणि त्यांनी काय सांगितलं, A आणि B हा जो बिंदू आहे, काय सांगितलं बघा, A आणि B हा जो बिंदू आहे, ठीक आहे, यांना जोडणाऱ्या रेख AB चे P हा बिंदू, म्हणजे P हा बिंदू काय करतो, याला विभाजित करतोय, म्हणजे कोणत्या याच्या बरं, K आणि 7 या संख्येमध्ये विभाजित करतो. तर त्यांनी काय सांगितलं, K ची किंमत काढा. कुणाची किंमत काढायला सांगितली आपल्याला, त्यांनी K ची किंमत. लक्षात आलं काय काय सांगितलं आपल्याला, A आणि B या जोडणाऱ्या रेख AB ला, बरोबर आहे, P हा बिंदू काय करतो, विभाजित करतोय. तर त्यांनी सांगितलं त्याचं गुणोत्तर पण काढा आणि त्याच्या K ची किंमत पण काढा. तर सेम असा प्रश्न मागच्या लेक्चरमध्ये बघितला होता आपण. गुणोत्तर काढण्यासाठी काय केलं होतं बरं, पहिल्यांदा x चं सूत्र वापरलं होतं, बरोबर आहे. सो x चं सूत्र काय होतं बरं आपलं, m एकदा कुणासोबत जायला पाहिजे, x2 सोबत, n कुणासोबत जायला पाहिजे, x1 सोबत, आणि खाली या दोघांची बेरीज. पण आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का बघा, आपल्याकडे K ची किंमत काढायची ना, म्हणजे हे जे निर्देशक आहे हे कुणाचे असतात बरं, XY चे. हे जे आहेत कुणाचे असतात बरं, x1 आणि y1 चे. हे जे असतात हे कुणाचे असतात बरं, x2 आणि y2 चे. मग आता मला सांगा, हे सगळं जे दिले, मग आपल्याकडे इथं x ची किंमतच नाही ना काढण्यासाठी. लक्षात येते का, समजा मी याच्यामध्ये गुणोत्तर जरी मला काढायचं तर माझ्याकडे m ची पण किंमत नाही, n ची पण नाही, x ची पण नाहीये. सो हे सूत्र वापरून काही फायदा नाहीये. मग आता y वाला ट्राय करा. y वाला काय सांगतं बरं का, तर my2 प्लस ny1 आणि खाली या दोघांची काय बेरीज. लक्षात येते. मग आता मला सांगा, हे सूत्र वापरता येईल का, हे का नाही वापरणार, लक्षात येतं का, कारण की इथं तुमच्याकडे x ची किंमत नाहीये. बघा इथं x म्हणजे K आहे, त्याच्यानंतर m ची पण किंमत नाही, n ची पण किंमत नाही. तर 3 गोष्टी नसल्यामुळं आपल्याला याला सोडवणं थोडंसं अवघड जाणार आहे. मागचं लेक्चर बघून घ्या, त्याच्यामध्ये आपण कसं गुणोत्तर काढलं होतं, सेम तसंच इथं काढायचंय. तिथं मी तुम्हाला 2 पद्धतीने गुणोत्तर सांगितलं होतं. x वरून पण गुणोत्तर आणून दाखवलं होतं आणि y वरून पण तुम्हाला मी गुणोत्तर आणून दाखवलं होतं, बरोबर आहे. दोन्हीवरूनही गुणोत्तर आणलं होतं. मग आता बघा, इथून y वरून आणू, x वरून का नाही आणणार, हे तुम्हाला क्लिअर झालं की 3 गोष्टी आपल्याकडे नाही आहेत. आता y वरून आणण्यासाठी y ची किंमत आहे बघा आपल्याकडे, किती आहे, y ची किंमत आहे 7, m ची किंमत नाही आपल्याकडे, y2 ची किंमत किती आहे बघा आपल्याकडे 2, अधिक n ची किंमत नाहीये, आणि y1 ची किंमत किती बघा आपल्याकडे 9. लक्षात येतं. आणि खाली या दोघांची बेरीज. आता बघा परत हा भागाकारामध्ये, बरोबर आहे, इकडे आला तर काय होईल, गुणाकारामध्ये. मग इकडे आणलं तर काय होईल बघा, 7m अधिक 7n, बरोबर. इकडे किती येईल बघा, या दोन्ही याला जर गुणलं तर 2m, आणि n नी जर 9 ला गुणलं तर किती येईल बरं, इथं 9n. लक्षात आलं काय केलं, हा भागाकारामध्ये होता, इकडे आणला गुणाकारामध्ये. आता काय करा, m वाले अलीकडे घेऊन या. सो 7m वजा काय होईल बरं, इथं 2m होतील. त्याच्यानंतर हा 7n तसंच ठेवा बघा. आता हा प्लस आहे, त्याला अलीकडे आणलं तर परत काय होईल बरं, मायनस, बरोबर. इकडे काहीच नाही राहणार बघा, हा प्लस m होता, अलीकडे आणला मायनस झाला, हा प्लस होता, अलीकडे आणला मायनस झाला. आता याला जर सोडवलं तर इथे किती येईल बरं, इथे येईल तुमचं 5m, कारण की 7 मधून 2 गेले तर इथं 7 वजा 9 किती होतील बरं, इथं होतील 2m, बरोबर. काय येईल 0. आता बघा, याला जर पलीकडे घेऊन गेलो तर काय होईल बरं, याला पलीकडे घेऊन गेलो तर -2n चं काय होईल, इथं +2n.
लक्षात येते का? -2 यांचं काय होईल बघा इथं +2 n. आता मला सांगा आपल्याला m आणि n चं गुणोत्तर पाहिजे, म्हणजे m आणि n चं काढायचंय, म्हणजेच काय बरं m भागिले n काढायचंय. मग आता मला सांगा m इकडे गुणाकारामध्ये, तिकडे गेला तर काय होईल भागाकारामध्ये, पण n खाली नाही पाहिजे, m वर पाहिजे. याचा अर्थ n ला अलीकडे आणावं लागेल. लक्षात ठेवा n ला अलीकडे आणा आणि या 5 ला पलीकडे घेऊन जा. तर n याला गुणाकारामध्ये इकडे आला तर काय होईल भागाकारामध्ये, म्हणजे m ला भागाकारामध्ये कोण येईल बरं n येईल. आता 5 याला गुणाकारामध्ये तिकडे गेला तर काय होईल बरं याला भागाकारामध्ये जाईल. म्हणजे याचं जे गुणोत्तर आलं ते किती आलं बरं 2/5. चेक करा याचं गुणोत्तर किती आलं तुमचं 2/5. सो हे जे गुणोत्तर आलं हे 2/5 आले. लक्षात आले काय काय केलंय आपण. हे सूत्र का नाही वापरलं हे पण लक्षात ठेवा. हेच का वापरले कारण की आपल्याला काय पाहिजे होतं m आणि n ची किंमत पाहिजे होती. इकडे आपल्याकडे y होतं म्हणून इथून m आणि n ची किंमत आली. मागच्या लेक्चरमध्ये दाखवलं होतं मी कसं काढायचं. सेम तीच प्रोसेस आपण वापरली. आता आपल्याला कोणाची काढायची बघा k ची म्हणजे कुणाची काढायची आहे x ची. तर इथं लिहून टाकू बघा x ची किंमत म्हणजेच कुणाची बघा x च्या जागी मी लिहून टाकतो इथं आता k. x म्हणजे कोण आहे बघा k. आता बघा m किती आलाय तुमच्याकडे m 2 आलाय. x2 किती आहे बघा तुमच्याकडे 1 आहे अधिक n. आता n किती आहे बघा जर n चा वापर केला तर n 5 आहे बरोबर आहे. त्याला गुणिले x1 किती आहे बघा आपल्याकडे 8 आणि खाली यांच्या गुणोत्तराची बेरीज म्हणजे 2 अधिक किती 5. ठीक आहे. आता याला जर सोडवलं आपण चेक करा एकदा. ठीक आहे n ची किंमत किती आपल्याकडे 5 आणि ठीक आहे mx2 mx2 आणि nx1 क्लिअर आहे. ठीक आहे. आता बघा दोन्ही 1 ला गुणलं तर 2 येईल अधिक 8 पंचे किती होतील बघा इथं 40 भागिले 2 अधिक 5 किती होतील बरं 7 म्हणजे k ची किंमत एवढी आली. आता 40 अधिक 2 किती झाले बरं 42 भागिले 7 बरोबर आहे. आता याला जर 7 नी भाग दिला तर 7 1 7 7 सखम 42 बरोबर आहे. सो तुम्हाला काय येईल इथून k ची किंमत किती येईल बघा k ची किंमत 6 आहे. लक्षात येते काय केले आपण ते याच्यात सूत्रात ठेवून दिले आणि सोडवलं. आता हे का वापरलं बरं कारण की आता तुमच्याकडे m आणि n चं गुणोत्तर आलं. m ची किंमत 2 आली n ची किंमत किती आली बरं 5 आली. सो ती किंमत फक्त आपण इथं ठेवली. आपल्याला इथून कोणाची किंमत भेटली k ची. प्रश्न नीट समजून घ्या. जोपर्यंत मॅथमॅटिक्स मध्ये क्वेश्चन नीट समजत नाही तोपर्यंत आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकत नाही. सो याचा मिनिंग कळणं फार महत्त्वाचं आहे. मिनिंग कळाला तर तुम्हाला कॅल्क्युलेशन येऊन जाईल. लक्षात येतं हे पण लक्षात ठेवा की गुणाकारामध्ये असेल तर तिकडे भागाकारामध्ये जातं, भागाकारामध्ये असेल तर गुणाकारामध्ये जातं. ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात. प्लस असेल तर अलीकडे आल्यावर मायनस होतं, मायनस असेल तर अलीकडे आल्यावर प्लस होतं. सो ह्या छोट्या कन्सेप्ट का आल्या तर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स इझिली कॅल्क्युलेट करता येतील. क्लिअर आहे. प्रश्न का आला सर्वांना. ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा की 22 आणि 20 हे एक तुम्हाला बिंदू दिलेत आणि 0 आणि 16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे मध्यबिंदूचे निर्देशक काढा. बघा आता किती सोपं दिले बरं फक्त मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे. मग मध्यबिंदूचा सूत्राचा फॉर्म्युला काय x बरोबर x1 अधिक x2 भागिले 2 बरोबर आहे आणि y चे काय आहेत बरं y1 अधिक y2 भागिले 2. आता त्यांनी काय सांगितलं बरं या दोघांना जोडणाऱ्या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे. आता याला काहीतरी नाव द्या. समजा तुम्हाला a नाव द्या याला काहीतरी 22 आणि 20 आहे बरोबर आहे आणि दुसऱ्याला काय नाव द्या बघा दुसऱ्याला नाव द्या b. किती दिले बरं 0 आणि 16. मग पहिला जो आहे त्याला काय म्हणावं लागेल बरं आपल्याला x1 22 आणि दुसऱ्याला काय म्हणावं लागेल y1 20. आता याच्यामध्ये पहिल्याला काय म्हणावं लागेल बरं x2 किती बरं 0 आणि दुसऱ्याला y2 किती बरं 16. लक्षात येते. सो त्यांनी काय सांगितलं त्याच्या मध्यबिंदूचे म्हणजे लक्षात येते का हा a आहे आणि हा b आहे. तर याच्या मध्यबिंदूचे मध्यबिंदू म्हणजे काय दोघांचा समान भाग व्हायला पाहिजे. सो समान भाग कधी होतील जेव्हा आपण हे वालं सूत्र वापरू त्यावेळेस बरोबर आहे. मध्यबिंदूचे सूत्र मी ऑलरेडी लिहून दिलेत पहिल्या लेक्चरमध्ये बघा. सो ते सूत्र फक्त इथं वापरायचे आपल्याला आणि याला सोडवायचे. आता किमती ठेवूया बघा. x बरोबर काय येईल बरं x1 अधिक x2. x1 किती आहे तुमचा 22 अधिक x2 किती आहे 0 त्याला भागिले 2 म्हणजे याचा अर्थ किती आलं बरं 22 भागिले किती आलं 2. आता दोन्ही याला जर भाग दिला तर किती येईल बरं 11 म्हणजे इथून x ची किंमत किती आली तुमची 11 आली. चेक करा. आता सेम तसं इकडे जर वापरलं तर काय येईल बरं इकडे जर सूत्र वापरलं तर y बरोबर y1 प्लस y2. आता y1 ची किंमत किती आहे बघा 20 आणि y2 ची किंमत किती आहे 16. सो 20 अधिक किती करावं लागेल 16 त्याला भागिले 2 म्हणजे आता याची जर बेरीज करून त्याला भाग दिला तर किती होईल बरं 20 आणि 16 होतील 36 भागिले 2 बरोबर आहे. याला जर दोन्ही भाग दिला तर बे एक बे आणि इथे किती येईल 18 म्हणजे याचा अर्थ इथून y जे आलं ते किती आलं तुमचं 18 आलं. म्हणजेच याचा जो मध्यबिंदूचे जे निर्देशक आहेत ते किती आहेत बरं 11 आणि 18 आहेत. लक्षात येतं. त्याच्या मध्यबिंदूचे जे निर्देशक आहे अगोदर x ची किंमत लिहायची नंतर y ची हे लक्षात ठेवा. अगोदर सॉरी
अगोदर एक्स नंतर कोण यायला पाहिजे वाय, अगोदर एक्स यायला पाहिजे नंतर वाय यायला पाहिजे. क्लिअर आहे. सो मध्यबिंदूचे सूत्र वापरून आपण काय केलं, त्याच्या मध्यबिंदूचे निर्देशक पण काढले. लक्षात ठेवा मध्यबिंदूचं सूत्र काय, जर मध्यबिंदूमध्ये गुणोत्तर विभाजित करत नसेल तर त्याचे सूत्र काय. ठीक आहे. सो हे वेगवेगळे लक्षात ठेवायचे सूत्र, कारण की त्याच्यानुसार आपल्याला इथे प्रश्न सोडवावे लागतात. क्लिअर आहे. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय सांगितलं बघा की खालील त्रिकोणांचे शिरोबिंदू दिलेले आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगा संपता बिंदूचे निर्देशक काढा. म्हणजे आपल्याला मध्यगा संपता बिंदूचे काय करायचे, निर्देशक काढायचे. मग कोण दिलाय बरं, त्रिकोणाचे शिरोबिंदू दिले. लक्षात येतं. मग त्रिकोणाचे शिरोबिंदू दिले तर त्याचं मी सूत्र काय सांगितलं होतं, परत एकदा आपण रिवाइज करू. ठीक आहे. सो त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे मध्यगा संपता बिंदू जर काढायचं असेल तर त्याचं सूत्र काय सांगितलं होतं बघा तुम्हाला, हे इकडून इकडे जातं, हे इकडून इकडे जातं, बरोबर आहे. आणि याला आपण काय म्हणतो बरं, जी म्हणतो. बरोबर आहे. सो इथे काय होतं बघा, x1 y1, इथे x2 y2, इथे काय होतं बरं x3 आणि y3. तर आपल्याला याच्या जे मध्यगा बिंदूचे उत्तर काढायचे, कोणाच्या त्रिकोणाच्या मध्यगा संपता बिंदूचे निर्देशक काढायचे. सो आपल्याला इथं कोण काढावं लागेल बरं, इथं x आणि y काढावं लागेल. मग आपण सूत्र काय सांगितलं होतं बघा, x ची किंमत काढायची तर x1 अधिक x2 अधिक x3 त्याला भागिले 3, आणि y काढायचं असेल तर y1 अधिक y2 अधिक y3 त्याला भागिले 3. बघा हे सूत्र दिलं होतं का, x1 x2 x3 ची बेरीज केली तर याचा x ची किंमत भेटते, y1 y2 y3 ची बेरीज केली त्याला 3 नी भाग दिला तर y2 ची किंमत भेटते. क्लिअर, सॉरी y ची किंमत भेटते. क्लिअर आहे. ओके. चला मग आता जाऊया आपण. त्यांनी काय सांगितलं की आपल्याला मध्यगा संपता बिंदूचे निर्देशक काढायचे, म्हणजे x ची कोणाची किंमत काढायची बरं, y ची. मग हे जे पहिलं दिलंय या पहिल्याला काय म्हणा बरं, याला म्हणा काहीतरी नाव, म्हणजे ABCD नाव द्यायचे तर द्या, नसेल तर तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. समजा A लिहूया आपण इथं -7 आणि किती 6. सो पहिल्याला म्हणा x1 -7, y1 किती बरं, y1 6. दुसऱ्यात बघा B 2 आणि -2. सो पहिल्याला म्हणा x2 2 आणि y2 ला म्हणा -2. त्याच्यानंतर C काय दिला बरं, 8 आणि 5. सो पहिल्याला म्हणा x3, ठीक आहे, आणि दुसऱ्याला म्हणा y3. लक्षात येते काय काय केलं आपण, x1 y1 x2 y2 x3 y3. मग आता काय करायचं, फक्त तुम्हाला हे सूत्र वापरायचे. लक्षात येते. बघा हा समजा कन्सिडर करा तुमचा A आहे, हा B आहे आणि हा C आहे. मग आता मला सांगा x1 ची किंमत आपल्याकडे आहे, x2 ची किंमत आपल्याकडे आहे, बरोबर आहे, आणि x3 ची पण किंमत आपल्याकडे आहे. सूत्र परत परत लिहायचं, म्हणजे त्याने काय होऊन जाईल, ते पाठ होऊन जाईल. लक्षात येतं. सूत्र परत परत लिहिलं तर काय होतं बघा, पाठ होतं. सूत्र काय, x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 त्याला भागिले किती बरं, 3. आता मला सांगा x1 किती बरं तुमचा -7, x2 किती बरं तुमचा 2 आणि x3 किती बरं 8 त्याला भागिले 3. आता इथून किती किंमत यायला पाहिजे बरं, बघा 8 आणि 2 किती होतील 10, 10 मधून -7 जर गेले तर किती होतील बघा, 8 आणि 2 10, 10 मधून -7 गेले तर किती राहतील बरं, 3, 3 भागिले 3 म्हणजे किती येईल बरं, 1. म्हणजे याचा अर्थ इथून x ची किंमत किती आली तुमची, 1 आली. लक्षात आलं. सिंपल एकदम. लक्षात ठेवा, मध्यगा संपता बिंदूचे जर सूत्र पाहिजे असतील आपल्याला किंवा किमती काढायच्या सांगितल्या तर फक्त पहिल्यांदा x ची बेरीज करायची प्रत्येकाच्या मध्ये, म्हणजे प्रत्येका बिंदूची काय करायचं, x घ्यायचा, याचा x घ्यायचा, याचा x घ्यायचा, त्याची बेरीज करायची, त्याला 3 नी भागायचं. जर याचा y काढायचा असेल तर याचा y घ्यायचा, याचा y घ्यायचा, याचा y घ्यायचा, त्याला 3 नी काय करायचं, भागायचं, बेरीज करून तुम्हाला y ची किंमत येऊन जाईल. क्लिअर आहे. ओके. चला मग आता y ची किंमत काढूया. आता काय येईल बरं, y1 अधिक y2 अधिक y3 त्याला भागिले 3. मग आता y1 ची किंमत किती येईल बघा, 6, y2 ची किंमत किती आहे बघा, -2, आणि y3 ची किंमत किती आहे बघा, 5 त्याला भागिले 3. आता याची जर बेरीज केली तर 6 आणि 5 किती होतील बरं, 11, 11 मधून 2 गेले तर 9 राहतील, 9 भागिले 3 येईल. आता याला जर 3 नी भाग दिला तर 3 1 3, 3 3 9, म्हणजे इथून y ची किंमत किती आली बरं, y ची किंमत 3 आली. लक्षात येतं. y ची किंमत किती आली इथं, 3 आली. लक्षात आलं. काय काय केलं आपण, x ची किंमत काढली आणि y ची काढली. आपल्याला तेच काढायचं होतं की मध्यगा संपदा बिंदूचे निर्देशक. मग आता मध्यगा संपदा बिंदूला कशाने डिनोट करतो बरं आपण, g नी. याचा अर्थ तुमचे जे g चे निर्देशक आले ते कोण कोण आले बरं, 1 आणि 3 आले. लक्षात येते. सो खाली लिहायचं असं काय की मध्यगा संपदा बिंदूचे निर्देशक कॅपिटल G आणि कंसामध्ये काय लिहायचं, 1 आणि 3. क्लिअर आहे. कंसामध्ये काय लिहायचं, 1 आणि 3. इथपर्यंत का आलं, ठीक आहे. चला मग सेम याचा सारखाच प्रश्न क्रमांक काय करूया, 2 काढूया. बघा 7 मध्ये प्रश्न काय दिलेले आहेत, सब क्वेश्चन. हा 1 आहे, याच्या पुढचा अजून 2 आणि 3. तिथं पण काय करायचं बरं, सेम प्रश्न हाच आहे. काय,
की तुम्हाला शिरोबिंदू दिले त्रिकोणाचे आणि प्रत्येक त्रिकोणाच्या शिरोबिंदू जे दिलेत प्रत्येक त्रिकोणाचे त्याचं काय करायचं, मध्यगा संपदा बिंदूचे निर्देशक काढायचे. मग इथे पण आपल्याला तेच करायचं, मध्यगा संपदा बिंदूचे काय करायचे आपल्याला, निर्देशक काढायचे. मग पहिल्याला काय म्हणावं लागेल बरं, परत याला काहीतरी नाव द्या परत, ABCD. पहिल्याला म्हणा बघा A, मग काय दिले बरं 3 आणि -5. मग पहिल्याला काय म्हणा x1 3 आणि y1 -5. दुसऱ्याला म्हणा B काय दिला बरं 4 आणि 3. पहिल्याला म्हणा x2, दुसऱ्याला काय म्हणा y2. त्याच्यानंतर दिले C, किती दिले बरं 11 आणि -4. सो पहिल्याला म्हणा x3, दुसऱ्याला म्हणा y3. लक्षात येते. सो पहिले x1 y1, त्याच्यानंतर दुसरं x2 y2, तिसरं x3 y3. मग आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं बरं, तेच काढायचे मध्यगा संपदा बिंदूचे निर्देशक, म्हणजे g ची किंमत काढायची आहे, म्हणजेच कुणाची बरं, x आणि y ची किंमत. आता मला सांगा x ची किंमत काढण्यासाठी काय सूत्र वापरायचं बरं, x1 अधिक x2 अधिक x3 त्याला भागिले 3. तसंच y ची काढण्यासाठी बरं y1 अधिक y2 अधिक y3 त्याला भागिले 3. तुम्हाला हे दोन सूत्र वापरायचे. चला ठेवा किमती बघा, x1 x2 x3 असं एका खाली एक लिहिलं तर सोडवायला सोपं जाईल. म्हणजे काय करावं लागेल बरं, x बरोबर x1 किती आहे 3 अधिक 4 अधिक 11 त्याला भागिले 3. सो किती येईल बघा, ठीक आहे. सो 4 आणि 10 एक इकडे दिला तर 4 आणि 4 8 आणि किती होतील इथं 18. बरोबर आहे, चेक करा इथं 18 होतात का. सो x ची किंमत किती येईल बरं 18 भागिले 3. मग 3 याला जर भाग दिला तर 3 सका 18 होतील, म्हणजे x ची किंमत किती आली बघा इथं 6 आली. लक्षात येते, x ची किंमत किती आली इथं 6. आता मला सांगा इथे जर किमती ठेवल्या तर काय होईल बरं, y1 y2 y3. y1 किती आहे -5, y2 किती आहे बघा 3 आणि y3 किती आहे बघा, y3 आहे तुमचा -4. त्याला भागिले किती आहे बघा 3. लक्षात येते काय काय केलं, y1 अधिक y2 अधिक y3. y1 -5 आहे, y2 3 आहे आणि y3 किती आहे बघा -4. आता बघा -5 आणि -4 किती होतील बरं, -9 अधिक 3 त्याला भागिले 3. म्हणजे -9 अधिक 3 किती होतील बरं, -6 त्याला भागिले 3. आता 3 याला भाग दिला तर 3 1 3 3 2 6, पण कोणते 6 बरं, -6 आहे. सो उत्तर पण कशामध्ये येईल, मायनसमध्ये. म्हणजे y ची किंमत किती आली -2. लक्षात येते. याचा अर्थ जे g चे निर्देशक बिंदू आहेत आपले ते कोण आलेत बरं, 6 आणि -2. लक्षात येते कोण आलेत, 6 आणि -2. क्लिअर आहे. कसं सोडवतोय लक्षात ठेवा, सिंपल आहे. मध्यगा संपदा बिंदूचं जर तुम्हाला निर्देशक काढायचे तर फक्त काय करायचंय, पहिल्याला x1 y1 z1, दुसऱ्याचा जो आहे तो x2 y2 x1 y1, दुसऱ्याला x2 y2, तिसऱ्याला x3 y3. मग x1 x2 x3 ची बेरीज करायची, त्याला भागिले काय करायचं 3. त्याच्यानंतर y1 y2 y3 ची बेरीज करायची, त्याला भागिले 3. पण y1 y2 y3 ची बेरीज केली भागिले 3 केलं, त्याचं उत्तर आलं त्याला y म्हणायचं. आणि x वाल्यांची बेरीज केली भागिले 3 केलं तर त्याचं जे उत्तर येईल त्याला काय म्हणायचं, x म्हणायचं. क्लिअर आहे, ठीक आहे. चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथे पण तुम्हाला तसंच करायचंय. पहिलं जे आहे त्याला काहीतरी नाव द्या. समजा a दिले परत, सो किती दिले बरं 4 आणि 7. सो पहिल्याला म्हणा x1 4, y1 म्हणा 7. दुसरं कोण दिले बघा b 8 आणि किती दिले बरं 4. सो पहिल्याला म्हणा x2, दुसऱ्याला म्हणा y2. त्याच्यानंतर कोण दिले बरं c 7 आणि 11. सो पहिल्याला काय म्हणा बघा x1, दुसऱ्याला म्हणा, म्हणजे आता x2 y2 म्हणलं ना आपण, एक मिनिट सॉरी, हां बघा x1 y1 याला म्हणावं लागेल x2 y2, याला काय म्हणावं लागेल बरं मग x3 y3. लक्षात येते. सो प्रत्येक निर्देश बिंदूचे नाव आपण लिहून टाकले. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं होतं मध्यगा संपदा बिंदूचे निर्देशक, म्हणजे x आणि y ची किंमत काढायची. परत इकडे तेच लिहा बघा, x बरोबर काय बरं x1 अधिक x2 अधिक x3 त्याला भागिले 3 आणि y काढायचा असेल तर y1 अधिक y2 अधिक y3 त्याला भागिले 3. लक्षात येते. आपण सूत्र लिहून टाकलं. आता मला सांगा x ची किंमत परत काय बरं, x ची किंमत आपल्याला काढायची x1 x2 x3, म्हणजे यांची बेरीज करा बघा. तर 4 अधिक 8 अधिक 7 भागिले किती बरं 3. बघा चेक करा, ठीक आहे. सो इथे किती झाले बघा 8 आणि 4 12, बरोबर आहे. 12 आणि इथे किती झाले बघा 7, बरोबर आहे. म्हणजे किती होतील 12 आणि 7 19, त्याला भागिले 3. बघा 8 आणि 4 12, कोण कोण दिले 4 8, बरोबर आहे. चेक करा एकदा 12 आणि, बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर बघा इथं y ची किंमत जर काढायची तर काय करावं लागेल बरं 7 4 आणि किती करावं लागेल 11,
मग आता बघा यांची जर बेरीज केली त्याला भागिले 3 आहे, बरोबर आहे. सो किती येईल बघा, 11 आणि 7 किती होतील 18, 18 आणि 4 किती होतील बघा 22, 22 भागिले 3. चेक करा एकदा. ठीक आहे. सो किती होईल बघा, 11 आणि 4 15 आणि ते 5, बरोबर आहे, 20 आणि 2 22. चेक करा. सो याचा अर्थ पहिल्याची किंमत जी आली ती 19 भागिले 3 आली आणि वायची जी किंमत आली ती किती आली बरं, 22 भागिले 3. आता याला 3 नी भाग जाणार नाही, का बरं, कारण मागच्या लेक्चरमध्येच आपण 3 ची कसोटी सांगितली होती. काय बरं, की या दोन संख्यांची बेरीज करा, जर ते 3च्या पाड्यामध्ये असेल तर त्याला 3 नी भाग जाईल, नाही तर जाणार नाही. सो 9ची आणि 1ची बेरीज केली तर 10 येईल. आता 10 3च्या पाड्यामध्ये नाही आहे, याचा अर्थ त्याला भाग जाणार नाही. इथे पण बघा 2 आणि 2 4 होतील, 4 3च्या पाड्यात नाहीये, याचा अर्थ याला पण भाग जाणार नाही. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्हाला मध्यगा संपता बिंदूचे निर्देशक काढायचे होते. क्लिअर आहे सगळ्यांना, लक्षात आलंय. ठीक आहे, चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय सांगतो बघा, की एक ट्रायंगल दिलाय एबीसी नावाचा. ठीक आहे, त्याचा जी हा काय सांगितलाय बरं, मध्यगा संपता आहे. ए बी व जी यांचे निर्देशक अनुक्रमे दिलेले आहेत आपल्याला. तर सी चे निर्देशक काढा. कुणाचे निर्देशक काढायचे बघा, सी चे. त्यांनी काय सांगितलं, एबीसी हा एक ट्रायंगल आहे आपल्याकडे, त्रिकोण आहे. ठीक आहे, ए बी आणि सी. आपल्याला काय सांगितलं बरं, त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जी च्या पण किमती दिल्यात. आपल्याला कुणाची किंमत दिली बरं, त्यांनी जी ची पण किंमत दिली. अनुक्रमे म्हणजे काय, पहिली जी किंमत असेल ती ए ची किंमत किती दिली बरं, -14 आणि -19. लक्षात येतं. बी ची किंमत किती दिली बरं, 3 आणि 5. त्याच्यानंतर जी ची किंमत किती दिली बरं, -4 आणि -7. बघा त्यांनी काय सांगितलं, ए बी व जी यांचे निर्देशक अनुक्रमे आहेत. म्हणजे याचा अर्थ ही ए ची आहे, ही बी ची आहे आणि ही कुणाची आहे बरं, जी ची. सी ची नाहीये. सी ची आपल्याला काय करायची, काढायची. त्यांनी काय सांगितलं, सी चे निर्देशक आपल्याला काढायचे. म्हणजे सी म्हणजे कोण असतो बरं, x3 आणि y3 याचे निर्देशक काढायचे. पण हे कशाशी रिलेटेड दिलं बरं सगळं, मध्यगा संपता बिंदूशी, बरोबर आहे. सो मध्यगा संपता बिंदूचे सूत्र वापरायचे आणि सोडवायचं. फक्त काय बरं, इथं मध्यगा संपता बिंदू तुम्हाला दिलेला आहे, तो म्हणजे कोण, x आणि y दिलेला आहे. मग आता सूत्र वापरा. बघा x ची किंमत काढायची तर काय केलं असतं बरं, x1 अधिक x2 अधिक x3 त्याला भागिले किती केलं असतं बरं, 3. पण आता तुम्हाला काढायची कुणाची किंमत बरं, x3 ची. मग बाकी सगळे किमती ठेवून द्या. हा कोण असतो, हा बघा तुमचा x1 आणि y1 असतो. हा तुमचा x2 आणि कोण असतो बरं, y2, बरोबर आहे. हा तुमचा कोण असतो, x आणि y, आणि हे तर तुम्हाला लिहून दिलेलं आहे. बघा आता x किती आहे बरं तुमचा, x म्हणजे काय, जो निर्देशक त्रिकोणाचा मध्यगा संपता बिंदूचा निर्देशक आहे तो. मग x ची किंमत किती आहे बरं, -4. सो इथं लिहून टाका -4. ठीक आहे. x1 ची किंमत किती आहे बघा, -14 अधिक x2 ची किंमत किती आहे बघा, 3, बरोबर आहे, अधिक x3 ची किंमत नाहीये, त्याला तसंच ठेवा, त्याला भागिले 3. आता बघा हा भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये होईल. म्हणजे 3 चौक किती होतील बरं, इथं 12, बरोबर. -14 आणि 3 याची जर तुम्ही वजाबाकी केली, कारण की हे मायनस आहे हे प्लस आहे, बरोबर आहे, तर किती राहतील बरं, -11 अधिक किती येईल बरं, x3. लक्षात ठेवा, मायनस आणि प्लस काय होईल, मायनस, तो 14 मधून 3 गेले तर 11 राहतील, बट मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. आता मला सांगा, -11 परत इकडे आणले तर काय होतील बरं, +11 होतील, बरोबर आहे. मायनस असेल तर अलीकडे आणल्यावर काय होईल, प्लस होईल. मग परत इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे परत यांची वजाबाकी होईल. म्हणजे 12 मधून जर 11 वजा केले तर किती राहील बरं, -1 राहील. म्हणजे याचा अर्थ याचा जो x3 आहे तो किती आहे, -1 आहे. लक्षात येते, क्लिअर आहे सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट मध्ये कोण काढायचं बरं, आता y3 पण काढायचं. मग y3चं सूत्र काय बरं आपल्याकडं, y1 अधिक y2 अधिक y3 त्याला भागिले 3. लक्षात येतं, सॉरी इथं y बरोबर असतं, इथं कोण असतं, y बरोबर. y बरोबर कोण असतं बघा, y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3. आता मला सांगा y किती दिलाय बरं, y तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला y3 काढायचा आहे. y किती दिलाय, -7, तो ठेवून टाका, बरोबर आहे. आता y1 किती आहे बघा तुमच्याकडं, -19, y2 किती आहे बघा तुमच्याकडं, 5, आणि y3 तुमच्याकडं नाही. लक्षात येतं, त्याला भागिले 3. आता परत हा भागाकारामध्ये इकडे आणला तर काय होईल बरं, गुणाकारामध्ये जाईल, बरोबर आहे. मी थोडंसं याला पलीकडे लिहितो, x2 आणि y2. ठीक आहे. मग आता बघा ह्या भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये होईल, म्हणजे 7 किती होतील, 21. पण कोणते 21 येतील बरं, -21 येतील, बरोबर आहे. सो हे झाले -21. एक मिनिट. आता मला सांगा इकडे किती बरं, हे -19 आणि हे 5 आहेत. मग -19 आणि 5 म्हणजे किती झाले बरं, -14, बरोबर आहे. म्हणजे किती झाले, -14. म्हणजे -19 अधिक 5 जर केले तर किती होतील बरं, -14 होतील. लक्षात येतं.
आता बघा या -14 अलीकडे आणलं तर काय होईल बरं, +14 होतील. आणि इकडे कोण येईल बरं, y3. -14 जर अलीकडे आणलं तर काय होईल बरं, +14 होतील. बरोबर आहे. आता बघा -21 आणि 14 जर यांची हे मायनस आहे हे प्लस आहे, याची जर वजाबाकी केलीत किती येईल बरं, 7. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येईल, मायनस. याचा अर्थ इथून y3 ची किंमत किती आली, -7. लक्षात येतं. x3 ची किंमत किती आली, -1. y3 ची किती आली, -7. म्हणजे तुमचे हे निर्देशक भेटून गेले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथं काय लिहिणार की c चे निर्देशक कोण कोण आले बरं, -1 आणि -7. लक्षात येतं कसं काढायचं. लक्षात ठेवा प्रश्नामध्ये कोण वापरलंय हे फार महत्वाचं आहे. इथे काय सांगितलं, मध्य का संपत बिंदू, म्हणजे तुम्हाला त्याचं सूत्र वापरावं लागेल. मध्यबिंदू म्हटलं तर मध्यबिंदूचं वापरावं लागेल. गुणोत्तर दिलं तर मग गुणोत्तराशी रिलेटेड वापरावं लागेल. ठीक आहे. सो तुम्हाला कोणता प्रश्न दिला त्याच्यानुसार तुम्हाला सूत्र वापरावं लागेल. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना कळलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. ठीक आहे. प्रश्न स्टॉप करा, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. परत परत बघा कसं सोडवलंय, म्हणजे तुमच्या लक्षात यायला लागेल. आता बघा याच्यात काय सांगितलं बरं, की मध्यगा संपता जी असलेल्या त्रिकोणाचे, म्हणजे एक मध्यगा संपता आहे. ठीक आहे. परत त्याचं हे कोण आहे बरं, जी दिलंय त्यांनी. ठीक आहे. याचं जे दिलंय ते कोण दिले बरं आपल्याला, जी दिले. ते किती दिले बरं, 1 आणि 5. ठीक आहे. ते कोण दिले आपल्याला, 1 आणि 5 असलेल्या त्रिकोणाचे ए हे दिले आपल्याला. तो कोण दिलाय बरं, एच आणि ते कोण दिलाय बघा आपल्याला, ए कोण दिलाय, एच आणि -6. बरोबर आहे. त्याच्यानंतर बी कोण दिलाय बरं आपल्याला, 2 आणि 3. बरोबर आहे. त्रिकोण सांगितला ना एबीसी, आपण एबीसी लिहिला, ए ची किंमत सांगितली, बी ची लिहिली, सी ची पण दिली. सी ची किती दिली आहे बरं, -6 आणि के. सो सगळ्यात अगोदर काय तुम्हाला डायग्राम काढता आली पाहिजे. डायग्राम काढता आली मग तुम्हाला प्रश्न बरेचसे इथं काय होणार आहे, सुटणार आहेत. मग आता आपण लिहिले बघा ए बी आणि सी, त्याच्या किमती वगैरे व्यवस्थित ठेवून दिल्या. आता तुम्हाला काय करायचंय, त्याने विचारलं तर एच आणि के ची किंमत काढा. एच म्हणजे कोण आहे बरं, तर तुम्ही जर बघितलं असेल तर याला आपण काय म्हणतो, x1 y1, याला काय म्हणतो बरं आपण x2 y2, आणि याला काय म्हणतो बरं आपण x3 y3. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कोण कोण काढायचं हे आता क्लिअर झालं असेल. बघा पहिल्यामध्ये x1 काढायचं आहे, h काढायचं म्हणजे कोण, x1. त्याच्यानंतर अजून कोण काढायचं, के म्हणजे कोण काढायचंय, y3. तर y3 आता आपण काढला होता तसाच काढायचा आहे. आणि x1 कसा काढायचा आहे, सेम आता काढला तसा, फक्त तिथं x3 काढलंय, इथं कोण काढायचं आहे, x1. चला मग वापरूया आपण सूत्र वगैरे घेऊ. चला बघा x सूत्र काय, x1 अधिक x2 अधिक x3 त्याला भागिले किती बरं, 3. आता मला सांगा जे तुम्हाला जी दिलंय ते कोण असतं बरं, x आणि y माहित आहे ना. बरोबर आहे. सो x ची किंमत किती आहे बरं, 1. आता मला सांगा x1 दिला नाही, त्याला नाव काय दिलंय त्यांनी, h. त्याच्यानंतर x2 तुम्हाला दिलाय, किती दिलाय बरं, 2. त्याच्यानंतर तुम्हाला x3 पण दिलाय, किती दिलाय बरं, -6. त्याला भागिले किती आहे, 3. आता बघा हा भागाकारामध्ये, इकडे आला तर गुणाकारामध्ये येईल. बरोबर आहे. सो यश तसंच, आणि 2 - 6 किती होतील बरं, -4. आता -4 ला अलीकडे आणलं तर काय होईल बरं, +4 होतील. म्हणजे इथून यच ची किंमत किती आली बरं, यच ची किंमत 7 आली. यच ची किंमत किती आली बघा, 7 आली. लक्षात आलं काय काय केलं, सूत्र वापरलं, त्याच्यात किमती ठेवल्या, तिथून यच ची किंमत आपण काढली. आता सेम तसं कोणाची काढायची बरं आपल्याला, y3 ची. म्हणजे याचा अर्थ दुसरं सूत्र वापरा, y बरोबर काय बरं, y1 y2 y3 या सगळ्यांची बेरीज त्याला भागिले 3. आताच मागच्या प्रश्नामध्ये आपण काढलं होतं, सेम इथं तेच वापरायचं बघा. आता y तुमच्याकडे दिलेला आहे, किती दिलाय बरं, 5. बरोबर. y1 किती दिलाय बघा तुमच्याकडे, -6. y2 किती दिलाय बरं, 3. आणि y3 तुमच्याकडे दिला नाही, त्याला नाव दिलंय के, तो तसाच लिहा, भागिले 3. बघा y3 आपल्याला तसंच आहे तर ते लिहून टाकलं. बघा इथे हे y1 आहे, ती किंमत ठेवली, y2 ची किंमत ठेवली, आणि इथं y3 ची किंमत ठेवली. लक्षात येते. आता याला जर सोडवलं तर या भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये, म्हणजे किती झाले, 15. आता -6 अधिक 3 किती होतील बरं, -3 अधिक के. बरोबर आहे. -3 अलीकडे आला तर परत काय झाला बरं, +3 झाला. म्हणजे इथून के ची किंमत किती आली बरं, 18 आली. लक्षात येतं, के ची किंमत किती आली, 18. काय काय केलं कळालं आपण. लक्षात ठेवा त्या तिघांची बेरीज y1 y2 y3 ची, त्याला भागिले 3. हा इकडे होता. बरोबर आहे. भागाकारामध्ये आणला तर इकडे गुणाकारामध्ये झाला, त्याला सोडवलं, तिथून आपल्याला के ची किंमत भेटली. क्लिअर आहे सगळ्यांना. काय डाऊट आहे इथपर्यंत, कसं सोडवलंय, काय काही इश्यू असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. आपण तुमचं प्रश्नांचे जे उत्तर आहेत ते आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. क्लिअर आहे इथपर्यंत कसं सोडवलंय ते. ठीक आहे. सो आता हे जे नेक्स्ट प्रश्न जो आहे आपण, ठीक आहे,
आय थिंक मला वाटतं हा नेक्स्ट याच्यामध्ये घेऊया, कारण की त्रिभाजन करायचं आहे, त्याच्यानंतर 4 भाग करायचे, नंतर 5 भाग करायचे. तो छोटंसं लेक्चर होईल त्याचं, पण ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. म्हणजे त्या कन्सेप्ट सगळ्या एकमेकांशी रिलेटेड आहे. म्हणजे हा का आला त्याच्या पुढचा प्रश्न कळेल, तो का आला तर त्याच्या पुढचा कळेल. म्हणजे याच्यामध्ये 3 प्रश्न बाकी आहेत, बट आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. म्हणजे तुमचा डाऊट तिथून काही राहणार नाही. लक्षात आलं इथपर्यंत? सो परत लेक्चर्स बघा व्यवस्थित नीट, परत कॅल्क्युलेशन्स करा. काही येत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याच्याशी रिलेटेड एखादं लेक्चर्स बनवू. बट तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा. हे लेक्चर्स जे आहेत हे खास विशेष करून तुमच्यासाठीच बनवलेले आहेत, मराठी मीडियमच्या मुलांसाठी मुद्दाम. ठीक आहे, म्हणजे त्यांचे प्रश्न वगैरे किंवा 11वी-12वीला त्यांना काही त्रास व्हायला नको. सो या सगळ्यांसाठी, या सगळ्यांचा विचार करून आम्ही तसे सोडवतोय प्रश्न वगैरे. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.